आणि त्याचं उत्तम पालन आपण करतोय। ई साक्ष आता 90.61% गुन्ह्यांमध्ये ई साक्ष आहे। ई साक्षीचा अर्थ काय आहे? आपल्याला माहिती आहे साक्षीदार होस्टाईल होतो। आता ई साक्षीमध्ये ज्या क्षणी आपण नोंदवतो त्या क्षणी ती साक्ष अपलोड होते आणि त्याचा कॅमेऱ्यावर साक्ष जे काही त्याचं हे आहे फिल्म ती पण आपण अपलोड करतो। त्यामुळे आता दिलेली साक्ष ही ज्यावेळेस बदलायची आहे किंवा बदलतात किंवा होस्टाईल होतात त्यावेळी जे चुकीच्या पद्धतीनं त्या ठिकाणी काम करतात आणि होस्टाईल होतात यांची संख्या एकदम कमी होईल। आणि मला असं वाटतं की विशेषतः गंभीर गुन्ह्यांमध्ये ही जी अडचण आपल्याकडे निर्माण होते ती अडचण या माध्यमातून दूर होईल। दुसरं, आपल्याकडे 2-2 वर्ष आपण चार्जशीट दाखल करत नव्हतो। आता 60 काही गुन्ह्यांमध्ये 60 दिवस करावं लागतात, काही गुन्ह्यांमध्ये 90 दिवसात करावी लागते। आता आपला हा जो रेट आहे हा 50% पर्यंत पोहोचलाय। म्हणजे 50% केसेसमध्ये आपण 60 ते 90 दिवसामध्ये चार्जशीट दाखल करतो। पण त्याच वेळी लैंगिक गुन्ह्यामध्ये मात्र दोषारोप पत्र 90% गुन्ह्यांमध्ये आपण 60 दिवसाच्या आत त्या ठिकाणी दोषारोप पत्र दाखल करतो। आणि आता नवीन कायद्याने एक अजून चांगलं केलं की जे गंभीर गुन्हे आहेत, अटकजन्य 7 वर्षाच्या वरचे जेवढे गुन्हे आहेत या गुन्ह्यांमध्ये फॉरेन्सिक टीमला स्पॉटवर जावं लागतं। फॉरेन्सिक व्हॅन घेऊन आणि फॉरेन्सिक एव्हिडन्स तिथनं जमा करावा लागतो। ही पण एक अतिशय चांगली सुधारणा झाली आहे की ज्याच्यामुळे आपल्याला माहिती आहे ह्युमन एव्हिडन्स हा खोटं बोलू शकतो, पण फॉरेन्सिक, टेक्निकल, डिजिटल, इलेक्ट्रॉनिक हे एव्हिडन्स कधीच खोटं बोलत नाही। आता जवळपास अशा गुन्ह्यांमध्ये 91.9% म्हणजे जवळपास 92% गुन्ह्यांमध्ये अशा प्रकारच्या आता स्पॉटवर न्यायवैद्यक शास्त्र तज्ज्ञांची भेट होते, त्याच ठिकाणी पुरावे गोळा होतात आणि ब्लॉकचेन पद्धतीने ते पुरावे स्टोअर आपण करतो की जेणेकरून त्याच्यामध्ये टॅम्परिंग करता येणार नाही। फिर्यादीला मालमत्ता परत करण्याचं प्रमाणही या कायद्यांमुळे वाढलंय, कारण पूर्वी फिर्यादीला खूप कोर्टात जावं लागायचं, काय काय करावं लागायचं, या कायद्याने तेही सोपं केलेलं आहे। त्यामुळे 76.14% आता फिर्यादीला मालमत्ता त्या ठिकाणी परत मिळण्याचं प्रमाण त्या ठिकाणी वाढलेलं आहे।